हॅलो एव्हरीवन. अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हे सुंदर असं ब्रेसलेट बनवायला घेतो आहे. पाईप क्लीनरने बनवलं आहे आणि अगदी 2 मिनिटात तयार होतं. दिसायला पण सुंदर दिसतं आणि अगदी हलकं-फुलकं आहे. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे ब्रेसलेट्स तयार करू शकतात. आणि मी जसं म्हणलं तुम्हाला, की अगदी 2 मिनिटात तयार होतं ते. आणि तुम्ही 2 किंवा 4 पाईप क्लीनर वापरून किंवा 3 पाईप क्लीनर वापरून हे तयार करू शकतात. आता मी तुम्हाला 3 पाईप क्लीनर वापरून कसं बनवायचं ते सांगते आहे. त्याच्याने तुम्हाला आयडिया येईलच. आता बघा, मी 3 पाईप क्लीनर घेतलेत. साधारणतः 30 सेंटीमीटर लांबीचे पाईप क्लीनर जे माझ्याकडे आहेत तेच घेतलेले आहेत मी. आणि हे तिन्ही मी आता एका बाजूला घट्ट करण्यासाठी हे लावून घेते आहे, चिटकवते आहे एका लाईनमध्ये, सो दॅट मला पुढे त्याची हे घालता येईल, ब्रेसलेट तयार करता येईल. म्हणून मी ते हे करून घेतलेलं आहे. त्यासाठी मी फक्त चिगट हे लावून घेतलं सेलो टेपने. आणि आता बघा, आपण जशी वेणी घालतो ना, त्या पद्धतीने मी हे आता हे घालणार आहे. म्हणजे काय करणार आहे, तर मी आहे ना, सॉरी हां, इथला मी गुंता सोडून घेते आणि बघा, मी काय करणार आहे, एक एक हे असं जांभळं इकडचं इकडे घ्यायचं आणि मग हे ब्ल्यू घ्यायचं. परत हा जांभळा घेतला खालतून आणि मग हा वरून पिंक घेतला. आणि परत आता हा निळा घेईल इकडे. म्हणजे थोडक्यात आपण जशी वेणी घालतोय ना, तसं मी आता ह्या 3 कलरच्या ह्याला करून घेते आहे बघा. आता पिंक घेतला, मग परत आता इकडे ब्ल्यू घेईल, मग परत जांभळा घेतला, मग परत आता तिकडचा पिंक इकडे घेईल, इकडचा ब्ल्यू तिकडे घेतला. 3 पेडी वेणी आपण जी घालतो ना, ते करायचं आहे. जेव्हा 4 घेऊ तेव्हा 4 पेडी वेणी. जेव्हा 2च घेऊ आपण, तर नुसता पीठ घालून पाईप क्लीनरचं ब्रेसलेट तयार होईल. आणि ही सुंदर आयडिया आहे. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे तयार होतात आणि अगदी हलकं तयार होतात. म्हणजे मुलींना घालायला पण खूप सुंदर दिसतं ते हातामध्ये. आणि पटकनही होतात. वेगवेगळ्या कलरफुल तुम्ही करू शकतात लहान मुलांसाठी आणि हलका असल्यामुळे ते काही जड होत नाही बघा. अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेतलं हे. त्यानंतर मी काय केलं, ही बाजू पण थोडीशी माझी राहिली होती ती पण करून घेतली. आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या हाताचं माप घ्यायचं जनरली. आणि हाताला मला असं वाटतं खालचे आपल्याला एक 5 सेंटीमीटर तरी कट करावे लागतात, 5 ते 7 सेंटीमीटर. पण अगदीच लहान मुलींसाठी आपण करणार असू तर जरा जास्त कट करावं लागेल. पण जरा मोठ्या मुलींसाठी, जसं आता मी माझ्या मुलीसाठी केलेलं आहे, तर तिच्या हातामध्ये मी हे टाकून बघते आहे बघा. असं चिटकवलं की झालं बघा, हे किती सुंदर तयार होतंय. आणि आता मी माझ्या मुलीला माझ्या हातामध्ये देखील हे जाऊ शकतं, आरामात जाऊ शकतं आहे. आता जर साईज लहान हवी असेल तर बघा, हे एवढं-एवढं जिथे चिटकवून टाकायचं. आता इथे ग्लू गन लावायचा आणि चिटकवून टाकायचा. आता मी माझ्या मुलीचं हाताचं माप घेतलं, तर त्याच्यावरनं लक्षात आलं माझ्या, की अरे हे मला कमी लागणार आहे. म्हणून मी आता बघ हिच्या याला करून बघते आहे आणि लक्षात आलं माझ्या, की हे थोडंसं कमी लागणार आहे मला. म्हणून मी काय केलेलं आहे, हे थोडंसं कमी घेतलं. कमी घेऊन मी एवढं-एवढं साधारणतः कट करते आणि ते चिटकवून टाकते बॉन्डने. बस इथे हे घ्यायचं, इथे लावून टाकायचं ग्लू. आणि ग्लू घेतल्यानंतर तिथे चिटकवायचं. बघा किती पटकन होणार आहे. सोपी आयडिया आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला हे सांगते, हे आवडलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये पण लिहा, की ही सोपी सुपरफास्ट आयडिया आवडली आहे. बघा, कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि हे चिटकवल्यानंतर हे अगदी सुंदर तसंच राहतं. फक्त चिटकवू देईस्तोपर्यंत आपल्याला नीट ठेवावं लागतं, कारण ते ओलं असतं म्हणून. आणि घालून बघा, हे किती दिसायला दिसायला पण छान दिसतं. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही अगदी पटकन हे तयार करू शकतात. आणि आता हे नक्की तुम्ही करूनही बघा, कारण अगदी 5 मिनिटात हे ब्रेसलेट तयार होत आहे. आणि हे घातल्यानंतर देखील बघा, हातामध्ये खूप सुंदर असं हे दिसतं. आणि हे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही करून बघा. आणि हे पाईप क्लीनरने बनवलं. पाईप क्लीनर तुम्हाला सगळीकडे मिळतात. ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ऑफलाईन पण अवेलेबल आहे, लोकल दुकानांमध्ये देखील अवेलेबल आहे. बघा, आता मी हे 2-3 कलरचे असे करून बघितले आहेत. एक मी येलो कलरचा घेतला आहे, एक ब्लू कलरचा घेतला आणि 2 याचं देखील असं तयार होतं. आणि हातामध्ये देखील दिसायला खूप सुंदर दिसतं. तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि थँक यू फॉर वॉचिंग, सपोर्टिंग मी अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल. थँक यू सो मच.